नमस्कार, मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचं रणांगण पेटलं आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 जागावर निवडणूक आहे. त्यात 5 जागांमध्ये एक नागपूर आहे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. नागपुरात काय घडतं त्याच्याकडे देशाचं लक्ष आहे. कारण नागपुरात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी लढत आहेत. नितीन गडकरी आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते विकास ठाकरे असा सामना आहे. काय होणार नागपुरात? दोघंही प्रचंड विश्वासाने लढत आहेत. गडकरी म्हणतायत की बा यावेळेला मी 5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होईल. तिकडे विकास ठाकरे ते म्हणाले की बाबा मी प्रचंड चमत्कार होणार, यावेळेला नागपुरात चमत्कार होणार. दोघेही प्रचंडपणे आपल्या विजयाचा दावा करतायत. विकास ठाकरेंनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि मोठं शक्ती प्रदर्शन केलं. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विलास मुत्तमवार, अनिस अहमद ही तगडी फौज पूर्ण, जोगेंद्र कवाडे सर्व उमेदवारी अर्ज भरायच्या वेळेस त्यांच्यासोबत होते. आता हे म्हणजे काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच एवढी एकी दिसते आहे की सारे विकास ठाकरेच्या पाठीशी आहेत. अर्थात ही एकी फोटो सेशन ठरू नये. निवडणुकीला प्रचाराला अजून 10-20 दिवस आहेत. ही हवा पुढे कशी वाहते त्याच्यावर निवडणुकीची हवा आहे. पण नितीन गडकरी यावेळेला जबरदस्त कॉन्फिडन्समध्ये आहेत. गडकरींची 3री निवडणूक आहे. याच्या आधी गडकरी 2014 विलास मुत्तमवारांना हरवलं होतं. त्यावेळेला लीड होता 2,85,000. नंतर 2019 गडकरींनी नाना पटोलेंना हरवलं. नाना पटोले म्हणजे सध्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते नाना पटोले. त्यांना हरवलं होतं 2019. त्यावेळेला लीड होता गडकरींचा 2,16,000. गेल्या दोन्ही निवडणुका गडकरी 2 लाखापेक्षा अधिक लीडने जिंकत आले आहेत. पण यावेळेला गडकरीने मोठी झेप घेतली आहे. गडकरी म्हणतात 5 लाख मतांनी विजयी होईल. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आपला गेम प्लॅनही दिला आहे. प्रत्येक बूथवर 75% मतदान पाहिजे असं गडकरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. जे गडकरी ही 3री निवडणूक आहे, हॅट्रिक घ्यायची त्यांना, पण ती दणदणीत घ्यायची असं त्यांनी ठरवलेलं आहे. 5 लाखाचा लीड. तर 5 लाखाचा लीड म्हणजे सोपं काम नाही. जेव्हा निवडणूक एकतर्फी असते, वन वे, तेव्हा हे सोपं शक्य आहे. पण जिथे कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, चुरस आहे, अटीतटीचा सामना आहे, तिथे एक मत म्हणजे घाम निघतो. तर नागपुरात परवापर्यंत म्हटलं जात होतं की बा गडकरींच्या विरोधात उमेदवार काँग्रेसकडे नाही, गडकरींना वॉकओव्हर मिळणार. पण काँग्रेसने उमेदवार शोधून काढला आणि विकास ठाकरे सध्या मजबूतीने लढतायत असं दिसतंय. परंतु आज नागपूरकरांचे कान टवकारले यासाठी की गडकरींनी 5 लाखाच्या लीडची भाषा केली आहे. 5 लाखाचा लीड आता पण कुणाला मिळाला आहे का? मिळाला आहे. 5 लाखाच्या क्लबमध्ये जे पुढारी आहेत, उमेदवार आहेत, त्यांची संख्या मोजकीच आहे. 2014 प्रीतम मुंडे हिने बीडच्या पोटनिवडणुकीत 6,96,000 विजय मिळवला आहे.
6 लाख म्हणजे 6,96,000 म्हणजे जो 7 लाख, 7 लाखाच्या लीडने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या 2014मध्ये. प्रीतम मुंडे म्हणजे भाजपच्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या. एक कन्या म्हणजे पंकजा मुंडे आणि हे दुसरी प्रीतम मुंडे. तर प्रीतम मुंडेंनी 2014मध्ये इतकं रेकॉर्ड, म्हणजे हा रेकॉर्ड आहे. एवढा रेकॉर्ड तोडणं म्हणजे अवघड झालेलं नाही कोणाला. गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर बीडची पोटनिवडणूक करावी लागली. त्या निवडणुकीत प्रीतम मुंडे उभ्या होत्या. साहजिक आहे, त्यामुळे सहानुभूतीचा लाभ प्रीतम मुंडे यांना मिळाला आणि निवडणूक एकतर्फी झाली आणि 7 लाखाचा लीड त्यांना प्रीतम मुंडेंना मिळाला. प्रीतम मुंडे नंतर 2 टर्म खासदार होत्या. आता सध्या त्यांच्या जागी त्यांना बाजूला करून मोदींनी पंकजा मुंडे म्हणजे त्यांच्या बहिणीला तिकीट दिलं आहे. तर हे असं प्रीतम मुंडे म्हणजे 5 लाखाच्या लीडवरचे जे उमेदवार आहेत ते प्रीतम मुंडे 5 लाखाच्या वरती लीड घेतला आहे. दुसरं म्हणजे अनिल बसू, हे मार्क्सवादी नेते आहेत. त्यांनी 2004मध्ये बंगालमधून 5,92,000 विजय मिळवला आहे. 2004मध्ये बंगाल. तिसरं उदाहरण तुम्हाला रामविलास पासवान यांच्या नावाने 5,04,000चा रेकॉर्ड आहे. 1989 साली जनता पक्षाच्या तिकीटावर रामविलास पासवान उभे होते. त्यावेळेला त्यांनी 5,04,000 विजय मिळवला. ते या विक्रमी मताधिक्याची चर्चा झाली. नरसिंहराव, पी व्ही नरसिंहराव यांना म्हणजे तिकीट मिळत नाही म्हणून किंवा जागा मिळत नाही म्हणून, सुरक्षित जागा म्हणून रामटेकला यावं लागलं खरं आहे. परंतु 1991मध्ये आंध्रामधल्या नंद्याल या मतदारसंघातून नरसिंहराव यांनी 5 लाख मतांनी विजय मिळवला होता. नरेंद्र मोदींनी 2014मध्ये असाच 3,71,000 विजय मिळवला आहे. 2014मध्ये मोदी 2 ठिकाणी उभे होते. त्यांनी वाराणसीची जागा ठेवली. दुसऱ्या गेल्या निवडणुकीत त्यांनी वाराणसीतून 4,80,000 लीड घेतला. 4,80,000 मोदी विजयी झाले. म्हणजे मोदींच्या नावावर जे लोक निवडून येतात तेही 5 लाखाच्या वर जाऊ शकत नाहीत. मोदी 4 लाख आता 5 लाखाच्या आतच संपतात. मोदींचा लीड 4,80,000 गेल्या निवडणुकीत. आता नितीन गडकरी म्हणतायत मैं 5 लाख से ज्यादा वोट से चुन के आऊंगा. ठीक आहे, आत्मविश्वास पाहिजेत उमेदवाराला. आणि गडकरींनी तशी कामही केली आहेत. ते म्हणतात मी कामं केली आहेत. 1,00,000 कोटी रुपयाची कामं नागपुरात केली आहेत. त्या कामाच्या भरोश्यावर ते म्हणतायत की 1,00,000. पण प्रश्न हा आहे की 5 लाखाचं टार्गेट, लीडचं टार्गेट हे आवाक्यात आहे का नागपूरकरांच्या, नागपूरकर भाजपच्या? कारण शेवटी हे विजय मिळवून देणारे भाजपवाले कार्यकर्तेच आहेत. आणि गडकरींचं एक इमेज आहे की काम करणारा माणूस. पण ते म्हणजे एकच म्हणजे काम करणाऱ्या माणसाला लोक निवडून देत असतील तर दिल्लीमध्ये शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी दिल्लीमध्ये अशीच भरपूर कामं केली. दिल्लीमध्ये मेट्रो शीला दीक्षितांनी आणली. पण काय झालं, पुढच्या त्या निवडणुकीत शीला दीक्षित पराभूत झाल्या. आता हा एक अपवाद असू शकतो, पण माणूस पुढारी काम करतात म्हणून ते निवडून येतातच अशा भ्रमात कोणी राहू नये. आता अपवाद असू शकतो हा,
पण लोकांना काम करणारी माणसं आवडतात, पण ते निवडून येतीलच याची गॅरंटी नाही. आणि गडकरी ते कामकरी, रोडकरी वगैरे असे भरपूर नावाने प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी दावा केला आहे की बाबा नथिंग डुईंग 5 लाखापेक्षा अधिक मतांनी मी निवडून येणार. तर आता गडकरींनी जेवढं टार्गेट ठेवल्यामुळे आता काँग्रेसवाल्यांची टेन्शन वाढणार आहे. म्हणजे शेवटी विकास ठाकरे पण आता ही नागपूरची निवडणूक भाजपवाले विकासाच्या नावावर, विकासाच्या मुद्द्यावर लढत आहेत. पण काँग्रेसवाले म्हणतात आमच्या उमेदवाराच्या नावातच विकास आहे. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढता, आमच्या उमेदवाराच्या नावातच विकास आहे. त्यामुळे ठीक आहे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढे, पण निवडणूक इतरही मुद्द्यावर लढवली जाणार आहे. कारण यावेळेला दलित आणि मुसलमान मतं कुठं जातात? ही गठ्ठा मतं काँग्रेसकडे नेहमीप्रमाणे जातात का? कारण गेल्या वेळा यातली काही मतं गडकरींना मिळत होती. दुसरं म्हणजे यावेळेला ओबीसीची गठ्ठा मतं जी नॉर्मली भाजपकडे जातात ती यावेळेला भाजपकडे जाणार आहेत का? म्हणजे व्होटिंग पॅटर्न कसा नागपूरचा कसा राहतो त्याच्यावर बराचसा गेम आहे. गेल्या 2 वर्षापूर्वीची नागपूरची विधान परिषदेची निवडणूक म्हणजे पदवीधर मतदारसंघ, तो मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ. तिथे नेहमी म्हणजे नितीन गडकरी तिथूनच विधान परिषद जात आले. शुअर शॉट विधान परिषद मतदारसंघ. पण तिथे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी निवडणूक पलटवली. त्यामुळे निवडणुकीचं म्हणजे आकर्षण यासाठीच की निवडणुकीत काही होऊ शकतं. ही क्रिकेटची मॅच आहे. कुठल्या निवडणुकीत कुठं काय होईल काही सांगता येत नाही. आणि यावेळेला जर वातावरण म्हणजे मोदींचा ग्राफ जो आहे तो 2014 सारखा नाही आहे. टाचण्या मारल्या गेल्या आहेत. मोदींची लोकप्रियता आज पूर्वीसारखी राहिली नाही, थोडा कमी राहिली आहे. आजही त्यांच्या नावाने मोदी का परिवार वगैरे सर्व लोक अभिमानाने म्हणतात. पण ती 2014ची आज हवा नाही. त्यामुळे कुठल्या जोरावर आज नितीन गडकरी 5 लाखापेक्षा जास्तीचा लीडचा दावा करतात? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. म्हणजे झाला गडकरींनी आपला शब्द खरा करून दाखवला तर ते नागपूरचं नाव पूर्ण देशभर होईल कि या नागपुर के आदमी ने सबसे ज़्यादा रिकॉर्ड वोट से जीत कमाया. तुम्हाला काय वाटते? जमेल गडकरींची भट्टी? कॉमेंट करा. नमस्कार.